श्रावण महिना स्पेशल पारायण अध्याय 11वा। या अध्यायाचे वाचन रोज रात्री दुपारी प्रहरात 11 दिवस करावे. रुद्राक्ष व भस्म धारण करून वाचावे. नमः शिवाय या मंत्राचा रोज त्यावेळी 11 वेळा जप करावा. दुर्भाग्य दूर होऊन वैभव प्राप्त होईल. शिवलोकात गती मिळेल. रुद्राध्यायाचे पठण इतकेच या अध्यायाला महत्त्व आहे. श्री शिवलीलामृत अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारणा भस्म चरती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेजी धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदती शुक्रादी सुरंगन जो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिंखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टशत माळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुखी षष्टमुखी अष्टमुखी चतुर्दमुखी लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्रा जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवर्चन रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास एके याविषयी काश्मीर देशाचा नुप्रे पावन नामधिनाम भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजा दयाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचनये न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर प्रतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदंते अशी लाधिजे कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाहिजे कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रजावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते पाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान संक्षेपी उदारपूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होते असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करीती अनुष्ठान दोघेसी झाले नंदन त्रिभज शिवभक्त उपजिती राजपुत्र नाम सुधर्म प्रजात्मक तारक नाम दोघे शिवभजन निस्सीम प्रधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ लैंगिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगती रावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गर्जमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लाविती तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करती रुद्राध्यान भस्मचरती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिवला नामावली नित्य पाहती शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान यास कानावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्मधारण सदा शिवाचे विभूती पुसुनिया रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवती हे सर्वची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता तो गवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सर्वे विशिष्ट ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वापाराचा जनिता त्रिकालज्ञी प्रतिसृष्टी करता जो वरिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र येथे केले जेवी मनुष्य सांगती अपार तैसे पूर्वी होते रजनी नर ते पितृ कैवारे समुग्र जाळीती सत्र करुणी जन्मेयाचे सर्पसत्र केले ते आगस्ती मध्येही राहिले पराशरासी पुलसिती प्रथिले मग वाचले रावणादिक
वीरांची स दाटवून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वासमित्रे. तेवी पितृकैवारी पराशरे वादी जर्जन्य पै केले. ती सांगावी समूढ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळेना पाहिजे निर्धारे. सा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक्र योगींदर. जो भद्रसेनेचा कुलगुरु निर्धार. घरा आला जाऊनी राव प्रधान समोर. धावते साष्टांग नमून घरासी आनती षोडोपचारी पूजिता भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन राव विनंती कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे. नावडे वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभार. वैराग्यशीळ अनुमात्र भाषण न करती कोणासी. इंद्रिया भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र. गज वाजनियाची समग्र रूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गुढ पाहिजे चित्ती. मग जे दोघे कुमार आणुनी गुढ दाखविली भद्रसेने. गुरुने पहिले दृष्टीसी तैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटराणी नंदीग्राम. येथील वारांगणा मनोहर महानंदा नाम तिचे. तो ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझी निसीम स्वरूप. ललिता कृत पाहुणी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्तता चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी ज्याचे सर्वदा. शिवचरित्र वसने दिव्य सुवासे. मय रत्नपर्यक राजस चंद्र रसीसीम प्रकाश. शय्याचीची अभिनव व्यभरणी संयुक्त. अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत. गावाजी गज घरी बहु वस. दासी अपार घरी. माता सौभाग्य होदर. तिचे गायन ऐकता किन्नर. तटस्थ होती कोकिळा. तिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलती मान. तिचा भोग कामा इच्छून रूप अस भोग येती घरा. वेश्या सुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्र सहित वश नव्हे. परम शिवभक्त व्याख्यान दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोषण व्रत शिवरात्री करी नेमेसी. अन्नक्षत्र सदा चालवी नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्रह्महस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचकमनी जे जे इच्छित तेथे महानंदा पूर्वित. कोटिलिंगे करवित श्रावण मासे अत्यंतरे. एके भद्रसेना सावधान कुरकुट मुरकुट पडिले प्रति करून. त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचून शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यगान ते शिवलीला स्थापिले सुंदर. कुरकुट मुरकुट त्यासमोर येथेची बांधा प्रीतीने. करी लीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन. नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून. नृत्य करी कौतुके करून. त्याचे गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगतीवरून त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पहाया लागून. सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला. महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते आंबला. तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी. त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी. कंकण त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊन. म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्माने नेमिले दान मानवी कौतुक हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तिकी घातले कंकण. एरी होऊन आनंद घन नमन करी तयासी. पृथ्वीचे अनमोल हे कंकण. मीही 32 लक्षी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी हे मानले सर्वेची त्याने दिवलिंग काढिले.
सूर्य सभेऊने आगळे तेज वर्णिल नव जाया. लिंग देखुनिया त्यावेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाचे प्रभेवरुनी कोटी कंकणे काढुनी टाकुनी ओवाडून सौदागर म्हणे महानंदी लागून लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझे प्राण भंगले की गेले दग्न होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन कठीण व्रत माझे एरीचे आवश्यक म्हणून. ठेविले नृत्यगार नेऊ घेऊन मग दोघे करती शयन. रत्नखंचकी मंचकी तिचे कैसे आहे सत्व. धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून. नृत्यशाळेस लागले अग्नी जन धावू लागले चहूकडून. एकची हाक दाहली सावधान करी मदनारी. म्हणे अग्नी लागिला उठ लवकरी. एरी उठती घाबरी तव वातात्मा चेतला. तशा माझी उडी घालून कंठापासी त्याचे काढून. कुरकुट मुरकुट दिदले सोडून गेले पडून वनप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला. सत्पकर यावरी पुसे सौदागर. महानंदे प्रीती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरली ऐकून अक्षस्थळे घेत बळवून. म्हणे दिव्यलिंग दिद्द जाहले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समर्पित आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग तो भक्त जन भवभंग. उडी घाली सवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे कथा महानंदा बोलविले सर्व ब्रह्म वृंदा. लुटविली सर्व आपदा कोश समवेश सर्व ही. आश्रयशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेचे स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निसंशय घेतली. सूर्यबिंब निघे उदय चढित तैसे प्रगटला कपाळ मोळा. दशभुजा पंचवंदन चंद्रमोळी. संकटी पाळी भक्ता ते माथा जटाचा भार. तृतीय नेत्री वनेश्वर शिरी झुळझुळ आहे निर. अभयकर महायोगी चंद्रकडा तयाच्या शिरी. नीलकंठ खंडगांधरी भस्म चर्चिले शरीरी. गज चर्म पांघरुणी नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्य मुंडाचा हार सर्वांगी विशिष्ट फणीवर. दशभुजा मिरवती वरवरच्या कंदुक झेलती तेवी. 10 भुजा पसरुनी अकस्मात महानंदेस झेलून. धरित हृदयी कमळे परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमाने बैसावी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसित. दिव्य रूप पावून त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदे तेथे नाही आधी व्याधी. श्रुधातुषा विहित त्रिशुद्ध भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वादश दुःख मद मस्कर नाही निशंश. जेथीच गोड उदक अमृताहून कोटी गुण येथे सुरस रूपीची. वने अपार सुरभीची बहुत किल्लरे. चिंतामणीची धवला गारे भक्त कारणे निर्मली. ऐसे बोसनता बोलती सदाशिव. तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश. महानंदा येथे पावली हे कथा परमसुरस. पराश्रय सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष कुरकुट मुरकुट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारणा भाडी विभूती चर्चून त्याच्या पूर्व पुण्याई करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळेस शिवभजनी लावितील बहु तास. उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुके केन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलते पुढती हे किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा अर्थ गुरुवर्या.
बहुत करती नवस तेवढा पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु आगमनेवरून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांग स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलू देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःख वर्ण पडेल पै प्रत्यसदृश्य बोलवे वचन ना तरी अंगास येते मुजपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया ना करणा अवमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीस मूर्छित येऊन पडला अमात्यासहित त्या स्थानी दुःख विग्रींद केले होळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे करुणिया हाहाकार स्थळस्थला पिटी नुप्रवर मग रायासी पराशर सावधान करुणी गोष्ट सांगे नुप्रश्रेष्ठ न सोडी धीर एक एक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समुग्र शशीमित्रे नव्हती तै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार येथे झाले सुपूर्ण जागरण ब्रह्मा म्हणून या ते ध्वजे माया सत्य तेथून या झाले महत्व मग त्रिविधी अहंकार होत शिव इच्छी करुणिया 700 निर्मिले पितवसन राजेस सृष्टी करता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण संग स्थितीत करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मेज मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपजेशील 4 वेदाचे सार पूर्ण तो हा रुद्राक्ष परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भूनयनी भवत्री असेना बहुत करी हा जतन त्यावहून अनिक थोर नाही साधन हा रुद्राक्ष शिवरूप म्हणून शिव श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पुढती त्याच्या दर्शने जीवन उद्धरती मग कमल दुज एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासून भुतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नेसीची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शन तीर्थ पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊन इच्छिती जप तप शिवार्चना याहून थोर नाही जाण रुद्र महिमा गाधपूर्ण किती म्हणून वर्णवा रुद्र महिमान वाढला फार ओस पडली भानुपुत्र नगर पाश सोडूनी यम किन्नर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागून पुसून भक्ती कृत्य निर्मिली दारुण तिने कृतवादी भेदी लक्षण त्याच्या हृदयी संचारली त्याची स्मस्कर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष येणे ते जाणून यमपुरीस महानरकी पातेल सदा यम सांगे दूता प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पविषी होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन असे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घातले रुद्राध्याय नावडे ज्याशी कुंभी पाक घालावे त्याशी रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धरित याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्र वर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पालन म्हणून रुद्रे उदक अभिमंत्रुन चन पुत्र करी नित्य 10 सहस्र वर्तने पूर्ण श्रोणीपाड करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सदहोनिया बोलत सकळ ऋषी रत्न मंडिक पदक स्वामी तू त्यांचे ख्यात नायक काळा मृत्यू भय शोक गुरुरक्षी त्यापासून तरी बाचरत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेस ब्राह्मण अनेक सांगसी ते बोलून आताची आणि त्या आरंभी मग सहस्र विप्र बोलवून त्याची रुद्र अनुष्ठानी भक्तपूर्ण न्यास ध्याय
गुप्त पडून गुरुपासून जे आले, परदार आणि परधन द्याशी, व मानहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रहण न येती, शापानुग्रह समर्थ, समर्था चालू न देती, मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढं आणून उभा करती, ऐसे लक्षयुक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन, सहस्त्रघट मांडून अभिमंत्रुणी स्थापिले, स्वधनुचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्ल पल्लव घालून रुद्रघोष गर्जन्यले, ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्रसंख्या झाल्या दिवस, 7व्या दिवशी मध्येही आला षांडस, मृत्युमय येता धरणीस बाळमुच्छित पडेला, एक मुहूर्त निश्चित चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारी, रुद्रदक शिंपुणी साधन केला राजनंदन, त्यासी हुसती वर्तमान वर्तले तेची सांगत, एक काळा पुरुष भयंकर थोर, ऊर्ज जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढ्या भयंकर, नेत्र खंडी ग्रास आरिखा, तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता, पंचवंदन दशभुज त्याची सामता, कमळवाडी दुजी नसे, ते जेथे ऐसे गंभस्ती, दगंततम संहारती, भस्म अंगी व्याघ्रंबरी दिधली, दशहस्ते अयोध्ये ते महाराज येऊन, मज सोडविले तोंडुनी बंधन, त्या काळा पुरुषाचे धरून करती तांडन, गेले ते ऐसे पुत्रमुखीचे कथा उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंद अश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग बिप्री चरणी गडबड लोळे, शिवनाम गर्जत तये वेळे, देव सुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्ज थोर, मुखद्वारासी महास्वर, मृदंग वाद्य गर्जती, अनेक वाद्यांचे गजर, शिळे लागाती अपार, शुंगे भुंगे कहाळ थोर, सनया पार वाजती, चंद्रनाना धडती भेदी, नांदन माये नभोदरी, असो भद्र सेन यावरी, विधियुक्त होम करीतसे, षंडस अन्ये शोभिवंत अलंकार, दिव्य वस्त्रे देती, अनमोल वस्तू अद्भुत आणून अर्पी, ब्राह्मणासी दक्षिणे लागून भंडारा, मुक्ती केली राजेंद्र म्हणे आवडे, इतुके भरा एकसरा, मागे पुढे पाहू नको, सर्व याचक गेले तृप्त, पुरे हेची ऐकित मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिले ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्र अक्षता, विजय कल्याण हो तुझी सुता, ऐसे अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्णिल, वसंत येत सुगंधीवनी, की काशी क्षेत्रावरी स्वध्वनी, ही प्ले मुंडानी रमण लिंग अर्चिजे, की निदैवास सापडे चिंतामणी, श्रुधी पुढे प्रारब्ध ये धावुनी, तैसा कमलोद नंदने ते शनी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, औदुंब पादी कयाधू हृदय रत्न, जे शिष्य त्याचे त्रिभुवनी जाण, वाद्य जे का सर्वाते, जो चतुर षष्टी कमला प्रवीण, निर्मळ त्यासी चतुर्विद्या, कंतळामळ त्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की, हे कमल भवांड मोडुनी, पुनरसृष्टी करणार मागू तेनी, अनन्य विलोकित नयनी, कडे दांडिले शुक्राधिका, तो नारद देखुनिया त्याच शनी, कुंडीतुनी मूर्ती समनिगे अग्नी, दक्षिण अग्नी ग्रहपत्या आहावनी, उभे ठाकले देखता, पराशरदी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावनी धरिता चरण, ब्रह्मनंदे उचंबडले, दिव्य गंध दिव्य सुमनी, षंडोषोपचारे पूजिता, नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टी त्रिभुवनी गमन तुझे, सर्व काही देखिता सांग पूर्ण, नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले,
दशभुज पंचवंदन तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्र अनुष्ठान धन्य केले. तव रक्षणार्थ ह्यावेळी शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मग देखता मृत्यूस पुसे लागला. शिवसुत ऐका ते, तू कोणाचा आज्ञेवरून आणीत होते भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम्य होऊन तत्वता. रुद्र महिमान तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा नित होतसी. मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्ष मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महापुण्य निरसून सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत करे जोडून स्तवन करीत. ते अर्पण धव हिमनगराजा मात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता त्या शनी. राये पायावर घातली लोळणी, अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही. तो तेथेची झाला मुक्त, त्याचे तीर्थ तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन राये शतपद्म धन देऊन. तो विला गुरु संपूर्ण, ऋषी सहित आता झाला. हे भद्रशन ख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती. त्याची काढन बांधे गती, बंधुती नेती शिवपदा. दशरथ कपिल दान देता, पडता घडे पुण्य. ऐसे असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या. तव महापाप पर्ण तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गणांतरे दूर होती. यावरी कलियुगे निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान तेची निर्धारे. मग तो रावा भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन. शिवरात्र युवराज तारका लागून देता झाला त्या काळी. मग प्रधाना समवेत राव झाला जाना जात. झाला तपोना शिवनुष्ठान रुद्रध्यान करिता. महारुद्र घोषला अभिमानी, बसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठवास बहुत स्वच्छ करुणी राहिला. शेवटी शिवपदासी पाऊन राहिला शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण. स्वरूप 11 रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान. की हा कल्पवधूम संपूर्ण इच्छिले फल देणारा. मृत्यू जय जप रुद्रानुष्ठान. त्यासन बांधे ग्रह पीडा विद्या. पिशाच बाधा रोग दारुण न बांधीच सर्वथाही. येथे जो मानिल विश्वास, तो होईल अल्पविषिता तामस. ते निंदा जो चांडाळा विशेष, त्याचा विटाळा न व्हावा. त्यास प्रसवून वांझ झाली माता. त्याचे सांगा न धरवी तत्वता. त्याची संभाषण करिता महापातका जाणीजे. जे आपुल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे. ते त्याचे जावे जीवे भावे. जेवी सुशीळ हितगृह, जो प्रत्यक्ष बसिता विष. तो जे मूर्ख बसती त्याच्या पंक्तीस, त्याची मृत्यू झाला या गोष्टीस. सदेह करी असे ना, असे सर्व भावे निश्चित. अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. हा अध्यायाचे करिता अनुष्ठान. दयाचे नित्य रुद्र केल्याचे पुण्य. याच्या घरी अनुदित ब्रह्मानंदन प्रगटल. अर्पणा हृदय मिलिंद श्रीधर स्वामी. जो ब्रह्मानंद, जो जगत
दानव दानंदन मूळकंद भंग न विटे कालत्रयी शिव लीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मतरखंड परितोष सज्जन खंड एकादश अध्याय गोढा श्री सांब दशदशिवार परिणामस्तु शुभं भवतु।